कारखान्याच्या निवडणुकीमुळे ब्रेक लागल्याची चर्चा। अजित पवारांनी शरद पवार पॅनेलला 6 ऐवजी 4 जागा दिल्यामुळे चर्चा फिसकटली। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपीला माहिती। डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे एकत्रित आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर। ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक। सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादू टोण्याद्वारे गायब करण्याचा मुख्य आरोपी बाळासाहेब इंगलेचा होता प्रयत्न पोलीस तपासात उघड झाले। ट्रम्प आणि मोदी यांच्यात 35 मिनिटं चर्चा। पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनेच उत्तर। मोदींनी स्पष्ट केली भूमिका। ट्रम्प यांना भारतात येण्याचं मोदींचं आमंत्रण। कॅनडामधल्या G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट। विविध जागतिक मुद्द्यांवरती द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावर चर्चा। इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला। इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडनं युद्धाची अधिकृत घोषणा तर इस्रायलकडनं इराणची 12 क्षेपणास्त्र तळं उद्ध्वस्त। विमान दुर्घटनेच्या 7 दिवसानंतर एअर इंडियाची अहमदाबाद लंडन विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू होणार। 6 दिवसांमध्ये 66 ड्रीमलाइनर विमान उड्डाणं रद्द तर दुर्घटनेतील आतापर्यंत 177 मृतदेहांची ओळख पडली। आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधनं संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार।